मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये। ITIचं फर्स्ट राऊंड आता उद्या लागणार आहे, तर सिलेक्शन झालं हे कसं समजणार आहे याबद्दल थोडंसं आपण बघणार आहोत आणि सिलेक्शन लिस्ट तुम्हाला कुठे पाहता येईल हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला डिटेल काही लिंक सुद्धा दिलेले असतात, कशा प्रकारे कट ऑफ होता, तर याबद्दल आपण बघणार आहोत। त्याचबरोबर आता महत्त्वाचं म्हणजे ITI निवड याद्या ज्या लागणार आहेत त्याचं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल जर बघितलं तर उद्या 2 जुलै संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला तुमची लिस्ट समजणार आहे, तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही समजणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे, मोबाईलवर तुम्हाला एक SMS येणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कोणतं कॉलेज लागलं हे आपल्याला आता बघायचं आहे आणि राऊंड जो असणार आहे तो 3 ते 7 जुलैपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। नंतरच्या राऊंड पुढे पुढे असणार आहे त्याचे अपडेट आपण त्यावेळी देतच राहणार आहोत। आता यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे बघायचं आहे तर ॲडमिशन फर्स्ट राऊंड, आता हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर फर्स्ट राऊंड लिस्ट आल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं जेणेकरून तुम्हाला कोणता ट्रेड लागला हे तुम्हाला तिथे दिसेल आणि अशा प्रकारे ट्रेड अलॉटमेंट लेटर जनरेट अलॉटमेंट लेटर वगैरे कसं करायचं आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये दाखवत आहे। व्हिडिओ गेल्या वर्षाचा आहे आणि यावर्षी सुद्धा थोडासा बदल असणार आहे, तुम्हाला अलॉटमेंट वगैरे अशा प्रकारेच मिळणार आहे, कोणता ट्रेड लागला, कोणत्या ITIला लागला, ITI कॉलेज कोणतं प्रिफरन्स मिळालं आहे आणि हे सगळं डिटेल त्यावर लिहिलेलं असतं, म्हणजेच तुम्हाला तो ट्रेड त्या ठिकाणी मिळालेला आहे। तर अशा प्रकारे उद्या संध्याकाळी 5 नंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचा आहे। तो साधारण व्हिडिओ पुढील प्रमाणे असणार आहे, तर व्यवस्थितरित्या बघून घ्या आणि त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी 5 वाजता सदर राऊंड जे असणार आहे, सदर जो मेरिट तुमचं सिलेक्शन लिस्ट म्हणजे निवड यादी मिळणार आहे ती संध्याकाळी 5 वाजता मिळणार आहे। त्याच्यावर एक आपण नंतर कट ऑफ कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे, कशा प्रकारे कट ऑफ असतो आणि कुठे कुठे त्या ठिकाणी बघायचं आहे, कशा प्रकारे चिकटवला जातो ITIमध्ये ते सुद्धा डिटेल यामध्ये देणार आहे। ITI फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आणि अलॉटमेंट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे हे आपण आता पुढे बघणार आहोत। तर तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं, त्यासाठी वेबसाईटवर जायचं आहे admission.dvt.gov.in, लिंक खाली देत आहे। मोबाईलवरून गेला तर इथे 3 लाईन्स ज्या दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करा। इथे तुम्हाला रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनमध्ये जायचं आहे। या 3 लाईनवर रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचा इथे ID जो आहे 2025-06A किंवा 5A आहे तो इथे एंटर करायचा आहे, पासवर्ड तुमच्याकडे असणार आहे तो एंटर करायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे। फॉरगॉट पासवर्ड करू शकता, जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड सुद्धा करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या अकाउंटला दिसतो, इथे 3 लाईन दिसत आहेत, तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे, सगळं ग्रीन दिसतं आहे। आता यामध्ये खालीच परत जाण्यापूर्वी इथे ज्या 3 लाईन आहेत त्याच्यावर टच करा, यामध्ये परत एकदा ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे। आता यामध्ये तुम्ही सगळे मेरिट लिस्ट वगैरे यामध्ये बघितले होते, मेरिट नंबर बघितला होता, तर इथे बघा अलॉटमेंट लेटर आहे, त्याच्यावर एक क्लिक करा म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट डिटेल दिसणार आहे। आता यामध्ये अलॉटमेंट लेटरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला अलॉटमेंट लेटर दिसतं, इथे तुमचा डिटेल असते, नाव असतं, तुमचं पूर्ण डिटेल असणार आहे, तुमची कास्ट कॅटेगरी आणि कोणत्या ITIला ॲप्लिकेशन कोणत्या ITIला कन्फर्म केलं होतं ते दिसणार आहे। त्याचबरोबर तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्ही जे डिटेल दिलेलं आहे अलॉटमेंट राऊंड 1 म्हणजे आता पहिला राऊंड आहे, यामध्ये तुम्हाला कुठे नंबर लागलेला आहे तर ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन या विद्यार्थ्याला दिसतो आहे आणि ITI ठाणे यामध्ये दिसतो आहे। तर हे झालं तुमचं अलॉटमेंट लेटर। हे डाउनलोड करण्यासाठी जनरेट अँड PDF याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती PDF जनरेट होणार आहे, ती अशा प्रकारे। तर इथे बघा डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे DVT आहे, अलॉटमेंट लेटर ITI ॲडमिशन 2025। तर यामध्ये तुम्हाला 2025चं डिटेल सगळी दिसते आहे आणि ITI फर्स्ट राऊंडसाठी तुमचा या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे, तो फर्स्ट प्रेफरन्स होता, प्रेफरन्स डिटेल दिसते आहे, तुमची बाकी डिटेल डेट ऑफ बर्थ वगैरे असणार आहे। तर या विद्यार्थ्याचा जो नंबर आला आहे तो इलेक्ट्रिशियन या ट्रेडकडे डिटेल्स कॉपी ऑफ डॉक्युमेंट सगळं यामध्ये दिलेलं आहे। तर हे सगळे डिटेल्स डॉक्युमेंट्स कोणते लागणार पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतात। अशा प्रकारे तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमचा डिटेल
तुमचा ITI कोणता आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेड आणि ITIचं नाव ठाणे असं दिलं आहे, म्हणजे वागळे इस्टेट ठाणे हे या ITIचं नाव आहे. अशा तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कौशल्य असेल तर करिअरची दारे उघडतात. ITI मुळे उत्तम संधी मिळतात. ITI स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते. भविष्य घडवायचं असेल तर ITI निवडा.